नमस्कार मंडळी. मी राहुल पाटील, सांगली. हवामान साक्षरता या लोक चळवळीमध्ये आपलं स्वागत आहे. समोर आपल्याला जे ॲनिमेशन दिसत आहे त्यामध्ये आपल्याला गेल्या 24 तासातील ढगांची आणि वॉटर वेपर, पाण्याची बाष्प जे असतं तर त्याची परिस्थिती आपल्याला दिसून येईल. इराण आणि अफगाणिस्तानवरून बऱ्याच मोठ्या प्रमाणात अ, साधारण ढग हे भारतावरील आद गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या भागामध्ये येत आहेत. तर हे बाष्प बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रावर सुद्धा आलेलं आहे. खास करून जो विदर्भातील प्रदेश आहे, तर विदर्भातील पूर्णपणे भागावरती हा बाष्प आलेला आहे. तर यामुळं थंडी थोडीशी किंचित वाढलेली आपल्याला दिसून येईल. त्याबरोबर आपण जर एकंदरीत वाऱ्याचा विचार करायला गेलो तर वाऱ्याचा विचार करण्याच्या पूर्वी आपल्याला एक सूचना होती की आपले हे जे भारतीय हवामानाचं हे चॅनल आहे ते सबस्क्राईब केल्यानंतर आठवणीनं आपण हे जे बेल आयकॉन आहे, घंटाकार चित्र आहे, ते आपण आठवणीनं ऑन करून ठेवावं. ते ऑन केल्याशिवाय आपल्याला व्हिडिओ प्रसारित झाल्याच्या सूचना ह्या मिळू शकणार नाहीत लवकर. तर त्यानंतर आपण जर पाहिलं तर वाऱ्याचा एकंदरीत विचार केला तर ओमान देशावरती एक वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे आणि दुसरी एक चक्राकार स्थिती महाराष्ट्रावरती थोडीफार होती. ती कमकुवत झाल्यामुळे थोडीफार जी फास्ट वाढणार होती, म्हणजे थंडीची लाट वगैरे जी येणार होती ती सध्याची त्याची शंका ही धूसर झालेली आहे. थंडीची लाट वगैरे महाराष्ट्रामध्ये काही येणार नाही, पण सामान्यतः जे तापमान आहे, जे कमी तापमान आहे ते थोडंफार किंचितशी थंडी वाढू शकते, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. तर पुढील घडलेल्या इमेजमध्ये आपल्याला पाण्याची वाफ किंवा वॉटर वेपर आपल्याला दिसून येईल. या वॉटर वेपरमध्ये आपल्याला थोडंफार जे बाष्प आहे हे उत्तरेकडून बाष्प बऱ्यापैकी कर्नाटकसुद्धा व्याप्त केल्याने हे जे थंड असतं बाष्प हे थंड असतं. त्यामुळे थंड बाष्पामुळे थोडंफार किंचितशी थंडी वाढलेली आपल्याला दिसून येईल. तर पुढील घडलेल्या इमेज आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये सगळं निरभ्र वातावरण आहे आणि उद्याच्या पहाटे वगैरे थोडंफार हलकं धुकं किंवा दव आपल्याला पडलेलं दिसून येईल. त्याबरोबर जे काही वाऱ्याची चक्राकार स्थिती मेन जी आहे तर ती मेन स्थिती फक्त ओमानवरती आहे. त्या व्यतिरिक्त कोणतीही प्रणाली किंवा सिस्टीम सध्या तरी भारताच्या आसपास चालू नाही. एक सिस्टीम चालू होती महाराष्ट्रावरती, ती कमकुवत झाल्यामुळे महाराष्ट्रावरती थंडीची लाट जोरात येण्याची शक्यता ही धूसर झालेली आहे, मावळलेली आहे. त्यामुळं थंडीची लाट मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता धूसर झाल्यामुळे ही एक चांगली बातमी आणि एकंदरीत थंडीची जी यातना भोगत आहेत बरेच जण महाराष्ट्रामध्ये. कारण फळबागा, द्राक्ष बागा ज्या आहेत किंवा ज्या काही फळबागा आहेत त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये थंडी पडल्यामुळे अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर अशा ठिकाणी आपण सिंचनाची व्यवस्था, पाण्याची आपल्याकडे व्यवस्था असेल तर आपण संध्याकाळच्या वेळेला पाणी द्यावं बागेला किंवा एकंदरीत आपल्या शेतीला, जेणेकरून त्या जमिनीचं तापमान, एकंदरीत वातावरणाचं तापमान आणि त्याबरोबर पिकाची जी एकंदरीत बॉडी आहे, म्हणजे पिकाचे जे शरीराचं तापमान आहे ते मेंटेन किंवा नियंत्रित राखण्यास मदत होईल. धन्यवाद.